नमस्कार मित्रांनो. एके दिवशी चॅनलवर एका मोठ्या राजकीय उलथापालथीचे वृत्तांकन सुरू होते. रिया भयंकर डोकेदुखीने त्रस्त होती, त्यामुळे ती घरी परतली. रिया घरी येताच ती रूममध्ये जाऊन झोपली. सोहम टीव्ही पाहत होता. सोहम रियाला म्हणाला, काय झालं? आई म्हणतेय की तू आज चहा नाही केलास? पटकन उठ, आईचे डोके दुखत आहे. रिया म्हणाली, आज मला खूप बरं वाटत नाहीये, प्लीज तुम्ही आज चहा कराल का? सोहम रागाने म्हणाला, रिया तुला माहीत आहे की मला स्वयंपाकघरातलं काम कसं करायचं ते माहीत नाही, आणि आई काय विचार करेल? तू आधुनिक आहेस याचा अर्थ असा नाही की या घराचे नियम विसरशील. तू या घराची सून आहेस. रिया रागाने म्हणाली, मग तुम्ही सुद्धा या घराचा मुलगा आहात. जर मी दमू शकते तर तुम्ही एक दिवस माझं काम करू शकत नाहीत का? तुमच्यासारख्या स्वतंत्र मुलींसाठी तुमचं काम हीच मोठी समस्या आहे. तुम्ही थोडे पैसे कमवायला काय लागलात की तुमचा अहंकार वाढतो, असे म्हणून सोहम खोलीतून बाहेर गेला. त्याच क्षणी रियाला स्पष्टपणे समजले की सोहमला स्वतंत्र पत्नी नको होती. त्याला अशी स्त्री हवी होती जी पुरुषासारखे कमवेल, पण घरी परतल्यावर कोणतीही शंका न करता सती सावित्रीची आपली भूमिका पुन्हा बजावेल. एक अशी स्त्री जिचा पगार आधुनिक असेल पण आयुष्य जुने असेल, कारण घरकामात मदत करणे हे सोहमच्या हेतूच्या विरुद्ध होते. रियाला तिच्या आईचे शब्द आठवले, तुझं सासरचं घर हेच तुझं खरं घर असेल. तिथे जा आणि तुला जे हवं ते कर. इथे तर तिला आजारी पडणं तर सोडाच, पण स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचा हक्कही नव्हता. त्यांच्या लग्नाला 6 महिने उलटून गेले होते. रिया कोणतीही तक्रार न करता ती दुहेरी जबाबदारी सांभाळत होती. न्यूजरूममधील रिया घरी परतल्यानंतर तिचे एका आज्ञाधारिक आणि नम्र सुनेत रूपांतरित होत असे. पण या आधुनिक सासूच्या इच्छा फक्त रियाच्या शारीरिक श्रमापुरत्या मर्यादित नव्हत्या. आता त्यांची नजर रियाच्या नेमक्या त्याच गोष्टीवर होती जी ती स्वतंत्र मानत होती, ती म्हणजे तिची कमाई. त्या संध्याकाळी तिच्या सासऱ्यांनी गोड आवाजात संभाषण सुरू केले. बाळा रिया, आपण एक कुटुंब आहोत. सोहम मला त्याचा पगार देतो, ज्यामुळे घर चालवायला आणि गुंतवणूक करायला मदत होते. तुझा पगार तुझ्याच खात्यात राहतो, जे बरोबर नाही. तुला घर खर्चाचीही काळजी घ्यावी लागेल. तू तुझा पगार सोहम आणि माझ्या संयुक्त खात्यात हस्तांतरित करायला हवा. तुला जे काही लागेल ते तू माझ्याकडून किंवा सोहमकडून घेऊ शकतेस. रिया हे ऐकून थक्क झाली. वडिलांच्या या विचित्र मागणीला सोहम कदाचित विरोध करेल या विचाराने तिने सोहमकडे पाहिले, पण तो काहीच बोलला नाही. रिया म्हणाली, बाबा, घर खर्चात मी माझा वाटा उचलायला पूर्णपणे तयार आहे, पण माझा संपूर्ण पगार माझ्या खात्यात का राहू शकत नाही? म्हणजे माझे स्वतःचे खर्च आहेत, मलाही थोड्या पैशांची गरज लागते. टेबलावर शांतता पसरली. तेवढ्यात तिची सासू ओरडली, बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, ही नोकरी करणारी मुलगी अजूनही हे घर आपलं मानत नाहीये. रियाने समजावण्याचा खूप प्रयत्न केला. सोहम रागाने म्हणाला, मग काय झालंय रिया? बाबा बरोबर बोलत आहेत. जेव्हा आपण एक कुटुंब आहोत, हे तुझं घर आहे, मग वेगवेगळी खाती असण्याचा काय अर्थ आहे? तुला हे पैसे तुझ्या आईवडिलांना पाठवायचे आहेत? हे रियाच्या काळजाला बाणासारखे लागले. काय म्हणालात? मी माझा पगार माझ्या आईवडिलांना पाठवते. रिया रडू लागली आणि काहीही न खाता ती आपल्या खोलीत निघून गेली. सोहम तिच्याशी 2 दिवस बोललाही नाही. रोजचा मानसिक छळ, टोमणे आणि घरातील अशांतता यामुळे अखेरीस रिया खचून गेली. आणि दुसऱ्याच दिवशी तिने आपला पगार सोहम आणि त्याच्या वडिलांच्या संयुक्त खात्यात हस्तांतरित केला, ज्याचे डेबिट कार्ड सोहमकडे होते. हे दर महिन्याला घडत होते, पण आता रिया मात्र प्रत्येक पैशावर अवलंबून होती. मग ते ऑफिसला जाण्यासाठी कॅबचे भाडे असो, किंवा तिच्या सहकार्यासाठी वाढदिवसाची भेटवस्तू घेणे असो, किंवा स्वतःसाठी एखादी छोटी वस्तू विकत घेणे असो, तिला प्रत्येक गोष्टीसाठी सोहम किंवा तिच्या सासऱ्यांकडे भीक मागावी लागत असे. एके दिवशी रिया अडखळतणे सोहमला म्हणाली, मला 5,000 रुपये हवे आहेत. मला कामासाठी काही कपडे घ्यायचे आहेत. सोहम म्हणाला, काय? गेल्याच महिन्यात तू काही कपडे घेतले होतेस. तुम्हाला बायकांना कपड्यांची किती भूक आहे? तुमचे इतरही कितीतरी खर्च आहेत. मी तुला 2,000 रुपये देत आहे, त्यात भागवून घे, असे म्हणून सोहमने ते पैसे रियाच्या हातात दिले. रिया त्या 2,000 रुपयांकडे अशा नजरेने पाहत होती जणू काही ती एखाद्या भिकाऱ्याच्या वाटीत टाकलेली भीकच आहे. तिची परिस्थिती पिंजऱ्यातल्या त्या पक्ष्यासारखी झाली होती, ज्याला त्याचे खाद्य फक्त त्याचा मालकच देतो. हळूहळू परिस्थिती अधिकच बिकट होत गेली. एके दिवशी बातमी आली की रियाची आई सुमित्राजी यांना हृदयविकाराचा धक्का लागला. त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. रिया घाबरून हॉस्पिटलकडे धावली. शैलेशला हॉस्पिटलच्या बिलांची चिंता वाटत होती. रियाने लगेच सोहमला फोन केला आणि त्याला त्याच्या खात्यात असलेले रियाचे 2 लाख रुपये शैलेशच्या खात्यात हस्तांतरित करण्यास सांगितले, ज्यामुळे त्याच्या आईवर शस्त्रक्रिया होऊ शकेल. सोहमला प्रचंड राग आला आणि म्हणाला, रिया, तुझं काय म्हणणं आहे? 2 लाख रुपये ही खूप मोठी रक्कम आहे. माझ्या खात्यात जेवढी रक्कम होती त्यातून मी सोनं विकत घेतलं आहे. रिया म्हणाली, मग काय झालं? आपण त्यातलं थोडं विकू तर शकतो ना.
सोहम म्हणाला, रिया, तू वेडी झाली आहेस का? सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. मी आता ते विकू शकत नाही. आणि तसंही तुझा भाऊ शैलेश तिथे आहे. तो त्यांचा मुलगा आहे. ते त्याचं कर्तव्य आहे. हे बघ रिया, त्या खात्यात मी कमवलेले पैसे आहेत. मला माझे पैसे हवे आहेत. रिया हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये रडत आणि ओरडत होती. सोहम म्हणाला, जास्त उडू नकोस रिया. मी तुला आधीच सांगितलं होतं की आता काहीही करता येणार नाही. आणि कृपया हे माझे पैसे आहेत असं म्हणणं बंद कर. तू आता या कुटुंबाचाच एक भाग आहेस. तुझ्या भावाला सांग की तो त्याचे मित्र किंवा नातेवाईकांकडून पैशांची व्यवस्था करेल. तू प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ का करत आहेस? मी सध्या ऑफिसच्या एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे. मी तुझ्याशी नंतर बोलेन, असे म्हणत सोहमने फोन कट केला. रिया हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये पुतळ्यासारखी उभी राहिली. वेळ निघून जात होता. हताशपणे आणि निराश होऊन रियाने आपल्या न्यूज चॅनलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला, संपादाला फोन केला, जी तिची चांगली मैत्रीणही होती. संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर त्या मैत्रिणीने क्षणाचाही विचार न करता 1,00,000 रुपये त्वरित ट्रान्स्फर केले. पैसे जमा झाले आणि ऑपरेशन सुरू झाले. पण रियाला आता कळले होते की सोहम आणि त्याच्या कुटुंबासोबतचे तिचे नाते केवळ एक आर्थिक व्यवहार होता, ज्यामध्ये कोणतीही भावना नव्हती. त्या रात्री जेव्हा ती घरी परतली तेव्हा सोहम टीव्ही पाहत होता आणि सावित्री देवी सोफ्यावर बसून एका नातेवाईकाशी फोनवर बोलत होत्या. रियाला पाहताच तिने फोन ठेवला आणि तिच्याकडे थंड नजरेने पाहिले आणि म्हणाली, रिया, जर तुला आईवडिलांची काळजी घेण्यातून थोडा वेळ मिळाला असेल तर कृपया घरकामाकडे थोडे लक्ष दे. सासूबाईंचं हे बोलणे ऐकून रियाला स्वतःला आवरता आले नाही आणि म्हणाली, मी माझ्या आईवडिलांना घेऊन फिरायला गेले नव्हते. माझी आई आजारी आहे. ती हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाशी झुंजत आहे. पण तुम्हाला माझ्या समस्यांची पर्वा नाही? रियाच्या शब्दांनी घरातील शांतता भंग केली. तिच्या सासूसासऱ्यांच्या चेहऱ्यावर रागाचे भाव उमटले. सोहमने टीव्हीचा रिमोट फेकून दिला आणि ताडकन उभा राहिला. हा काय उद्धटपणा आहे रिया? माझ्या आईशी बोलण्याची ही काय पद्धत आहे? रियाच्या डोळ्यात जणू आग भडकली होती. मी माझ्या आईचा जीव वाचवण्यासाठी माझ्याच पैशांची तुमच्याकडे भीक मागत होतो. पण तरीही तुम्ही सरळ मला नकार दिला. तो उद्धटपणा नव्हता का? या घरात मला विनापगारी मोलकरणीसारखे वागवले गेले. तो उद्धटपणा नव्हता का? सासरे जड आवाजात मध्येच म्हणाले, तुमच्या शिक्षणाने तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे सुनबाई. तुम्ही ज्या ताटात अन्न खाल्ले त्याच ताटाला छेद केलास. हाच स्त्रियांचा स्वभाव आहे. तिला थोडं जरी स्वातंत्र्य दिलं तरी ती बेभान होऊन जाते. सोहम, तिला हे समजावून सांग. जर तुम्हाला या घरात राहायचे असेल तर तुम्हाला त्याचे नियम पाळावे लागतील. ज्या घराच्या भिंती ढासळत आहेत तिथे न्यायाची अपेक्षा करता येत नाही हे रियाच्या लक्षात आले होते. एके दिवशी एका न्यूज चॅनलच्या एडिटिंग रूममध्ये ती एका रिपोर्टवर काम करत होती. पार्श्वभूमीवर दुसऱ्या एका रिपोर्टरचा व्हॉइस ओव्हर ऐकू येत होता. उत्तर प्रदेशची सुमन एका सरकारी शाळेत शिक्षिका होती. पण तिचा नवरा आणि तिच्या सासरचे लोक तिचा पूर्ण पगार तिच्याकडून काढून घेत असत. जेव्हा सुमनने तिच्या आजारी वडिलांच्या उपचारासाठी स्वतःचे पैसे मागितले तेव्हा तिला इतका मानसिक त्रास झाला की या आर्थिक आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर तिने गळफास घेतला. हे ऐकून रियाची बोटे कीबोर्डवर गोठून गेली. स्क्रीनवरील त्या मृत स्त्रीच्या चित्रात तिला स्वतःचे प्रतिबिंब दिसले. माझ्यात आणि या सुमनमध्ये काय फरक आहे? रियाने स्वतःला विचारले. या सुमनमध्ये आणि माझ्यात फरक फक्त एवढाच आहे की माझा गळा अजून फासाने आवळला गेला नाही, पण माझ्या आत्म्याचा गळा रोज आवळला जात आहे. त्या रात्री रियाला झोप लागली नाही. हल्ली सोहमसुद्धा मानसिकरित्या खच्ची करण्यासाठी तिच्याशी बोलत नव्हता. आणि मग त्या सकाळी तिचा भाऊ शैलेशचा फोन आला. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, रिया, आपली आई गेली. काल रात्री तिला पुन्हा झटका आला होता. रियाने हातातून फोन खाली टाकला आणि वेड्यासारखी बाहेर पळाली. सोहम आणि त्याचे आईवडील नाश्ता करत होते. माझी आई गेली सोहम, लवकर गाडी काढ, आपल्याला जायला हवं. अचानक शांतता पसरली. सोहम खुर्चीवरून उठला. त्याने घड्याळाकडे पाहिले आणि कपाळावर आठ्या घालत म्हणाला, रिया, हे खूप वाईट झाले आहे, पण आज माझी बोर्ड मीटिंग आहे. अमेरिकेतून काही क्लायंट येणार आहेत. तिथे मला असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तू आत्ताच कॅब बुक कर, म्हणजे लवकरच पोहोचशील. मी मीटिंग संपवून थेट तिथे येतो. रिया डोळे मोठे करून नवऱ्याकडे बघत राहिली. मीटिंग? सोहम, माझी आई गेली आहे आणि तू मला कॅब घ्यायला सांगतोयस? तेवढ्यात तिचे सासरे मध्येच आले आणि म्हणाले, रिया, सोहमचं बरोबर आहे. बघ, जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. सोहमच्या येण्याने तुझी आई परत येणार नाही. आज त्याच्या ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचा दिवस आहे. तू आत्ता लगेच निघ. आम्ही सगळे दुपारपर्यंत पोहोचू. आणि हो रिया, तू सुद्धा तिथे जास्त वेळ थांबू नकोस. मी जास्त काम करू शकत नाही. रियाची सासू म्हणाली. रियाला तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तिची आई वारली होती,
पण या कुटुंबाला फक्त स्वतःचीच काळजी होती. तिने त्यावेळी वाद घातला नाही. रडत रडत ती एकटीच टॅक्सीने तिच्या माहेरी गेली. बाहेर गर्दी जमली होती. रिया धावत जाऊन आईच्या पार्थिवाला मिठी मारून रडू लागली. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले होते. अंत्यविधीसाठी निघण्याची वेळ झाली तेव्हा गर्दीत कुजबूज सुरू झाली. एका शेजारच्या काकू म्हणाल्या, रियाच्या सासरच्या घरातून कोणीही आले नाही, जावाईसुद्धा आला नाही. ती एवढी मोठी पत्रकार आहे म्हणून काय झालं? तिच्या सासरचे तिला अजिबात किंमत देत नाहीत असे वाटते. ही कुजबूज लियापर्यंत पोहोचली आणि प्रत्येक शब्द तिच्या मनाला वेदना देत होता. सोहम स्मशानभूमीत फक्त थोड्या वेळासाठी आला आणि अंत्यविधीनंतर ऑफिसमध्ये खूप काम आहे असे सांगून परत गेला. आज तिच्या आईच्या चितेबरोबरच रियाच्या मनात तिच्या सासरच्या लोकांसाठी उरलेला थोडासा आदर, आशा आणि निष्ठाही जळून राख होत होती. आईच्या मृत्यूनंतरचे 13 दिवस तिने जड अंतःकरणाने माहेरी घालवले आणि 13व्या दिवसाचे विधी पार पडल्यावर ती थकलेल्या पावलांनी तिच्या सासरच्या घरी परत आली. तिला वाटले की कदाचित इतक्या दिवसांनी घरी परतल्यावर तिला थोडे समाधान मिळेल. तिला वाटले की इतक्या दिवसांनी घरी परतल्यावर कदाचित तिची आई तिला मिठी मारेल, तिचे सांत्वन करेल. तिचे सासरे तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतील, रडू नकोस मुली, आम्ही तुझ्या आईवडिलांसारखेच आहोत. सोहमसुद्धा तिचे अश्रू पुसेल. पण जेव्हा ती घरात आली तेव्हा सगळेजण बसून टीव्ही पाहत होते. रियाला पाहून तिच्या सासूने टीव्ही बंद केला आणि खोट्या आवाजात म्हणाली, रिया तू आलीस? पटकन अंघोळ करून कपडे बदल आणि सगळ्यांसाठी चहा बनव. माझे गुडघे खूप दुखत आहेत. तू घरी नसताना सगळी कामे मलाच करावी लागत होती. रिया शांतपणे आपल्या खोलीकडे जाऊ लागली, पण तिच्या सासूच्या आवाजाने तिला जागेवरच थांबवले. एक गोष्ट ऐक रिया, मला तुला काहीतरी विचारायचं होतं. तुझी आई अचानक वारली. तुझ्या भावाने तुला तिच्या आईचे दागिने दिले का? मुलीचा तिच्या आईच्या दागिन्यांमध्ये सुद्धा वाटा असतो. तू शिकलेली आहेस, तू तुझे हक्क सोडू नकोस. तुझ्या भावाला तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा होऊ देऊ नकोस. हे ऐकून रिया थक्क झाली. ती मागे वळली आणि तिने तिच्या सासू, सासरे आणि सोहमकडे पाहिले. तिला त्यांच्या चेहऱ्यांमध्ये माणसे नव्हे तर गिधाडे दिसली. तिच्या आईच्या चितेची राख अजून थंडही झाली नव्हती. रियाच्या मैत्रिणीचे कर्ज अजून फेडायचे होते आणि यांना माझ्या आईचे दागिने भेटण्याची चिंता होती. रिया त्यावेळी खूप काही बोलणार होती, पण एकही शब्द न बोलता ती सरळ आपल्या खोलीत निघून गेली. तिने कपाट उघडले आणि एक सूटकेस बाहेर काढली. तिने फक्त स्वतःच्या कमाईतून विकत घेतलेले कपडेच त्यात भरले. अर्ध्या तासाने जेव्हा रिया सूटकेस घेऊन हॉलमध्ये आली तेव्हा सोहम आणि त्याचे आईवडील थक्क झाले. हे काय आहे रिया, तू कुठे चालली आहेस? सोहमने अधिकारवाणीने विचारले. रिया म्हणाली, मी माझ्या घरी जात आहे. सोहमला आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तू वेडी झाली आहेस का? तुझ्या आईवडिलांनी तुझे लग्न करून आमच्या हवाली केले आहे. तुझा भाऊ आणि बहिणी तुला त्या घरात पाऊलसुद्धा देणार नाहीत. तुझे स्थान इथेच आहे. सोहम तिला ओढून घेऊन म्हणाला. रिया वेदनापूर्ण हसली आणि म्हणाली, सोहम, हे या जगातलं सर्वात मोठे खोटे आहे. एका मुलीचं घर तिच्यापासून हिरावून घेण्यासाठी किती सुंदर कट रचला गेला आहे. लहानपणापासून आम्हा मुलींना सांगितलं जातं की मुलगी ही दुसऱ्याची मालमत्ता असते. जेव्हा ती घर सोडते तेव्हा ते म्हणतात, आता तुझे सासरचे घर हेच तुझे खरे घर आहे. पण जेव्हा ती तिच्या खऱ्या घरी पोहोचते तेव्हा तिला सांगितलं जातं, तू एक अनोळखी आहेस, तू दुसऱ्या घरातून आली आहेस, तुला आमच्या पद्धतींशी जुळवून घ्यावं लागेल. पण आता बास झाले. मी या गुदमरणाऱ्या वातावरणात आता आणखी राहू शकत नाही. रियाची हुशारीने सासू म्हणाली, तू हा काय मूर्खपणा करते आहेस? हे जग स्त्रीला एकटंच जगू देत नाही. स्त्रीचे खरे घर म्हणजे तिचे सासरचे घर असते. रिया म्हणाली, हो आई, हे जग मला तसेही जगू देत नाही आहे. आणि या घराचा तर प्रश्नच नाही. हे तर कधीच माझे नव्हते. हे तर एका बँकेसारखे आहे, जिथे मी दर महिन्याला कोणत्याही अपेक्षेशिवाय माझा पगार जमा करते आणि तुम्ही लोक त्याचे व्यवस्थापक आहात. माझ्या अस्तित्वाला, माझ्या भावनांना या घरात काहीही किंमत नाही. सोहम गंभीर स्वरात हसला आणि म्हणाला, आई, तिला जाऊ दे. जाऊन जाऊन ती कुठे जाणार आहे? 2 दिवसात जेव्हा तिचा भाऊ आणि वहिनी तिला घराबाहेर हाकलून देतील तेव्हा तिला आपोआप शहाणपणी येईल. शेवटी नवऱ्याशिवाय स्त्रीला काय किंमत असते? माझी काय स्थिती आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. असं म्हणून रिया दार उघडून निघून गेली. काही दिवस मैत्रिणीच्या घरी राहिल्यानंतर तिने शहराच्या एका शांत भागात स्वतःसाठी एक छोटा 1 BHK फ्लॅट भाड्याने घेतला. जेव्हा तिच्या खात्यात पूर्ण पगार जमा झाला तेव्हा तिने आईच्या उपचारासाठी मैत्रिणीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास सुरुवात केली. दरम्यान रियाच्या निघून जाण्यानंतर सोहम आणि तिच्या आईवडिलांना सुरुवातीला तिची काळजी वाटू लागली की ती तिच्या पतीशिवाय किती काळ जगू शकेल. पण 1 महिना उलटूनही रिया परत आली नव्हती. सोहमची चिंता वाढत गेली. कारण आता रियाचा पगार
महिन्याच्या पहिल्या तारखेला तिच्या स्वतःच्या संयुक्त खात्यात जमा होणार नव्हता. सोहमचा स्वतःचा पगार हा त्याच्या वैयक्तिक क्रेडिट कार्डांची बिले, मित्रांसोबतच्या वीकेंड पार्ट्या आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीवर खर्च होत असे. आत्तापर्यंत घराचा सर्व दैनंदिन खर्च रियाच्या पगारातून भागत होता. पण आता रोजची बिले भागवण्यासाठी सोहमला आपल्या चैनीच्या वस्तूंवर काटकसर करावी लागत होती. रियाच्या सासूबाईंच्या गुडघ्यांचे दुखणे असह्य झाले होते, कारण स्वयंपाकघरात तासनतास उभे राहून ताज्या पोळ्या बनवणारा मोफत नोकर आता तिथे नव्हता. रोजच्या व्यत्ययांना कंटाळून मोलकरणीनेही नोकरी सोडली होती. जेव्हा सोहम ऑफिसमधून परत यायचा तेव्हा घरात पसरलेली शांतता त्याला सतावत असे. टेबलावरील धूळ आणि बाहेरून मागवलेल्या अनारोग्यकारक जेवणामुळे सोहमला खात्री पटली होती की त्याच्या पैशांनी मोलकरीण विकत घेता येईल, पण हे घर पुन्हा आधीसारखे बांधून ठेवता येणार नाही. घाबरून सोहमने एका वकिलाला सांगून रियाला परत आणण्यासाठी वैवाहिक हक्क पुनर्स्थापित करण्याकरिता तिला कायदेशीर नोटीस पाठवली. पण रिया आता लाजाळू मुलगी राहिली नव्हती. तिनेही घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयातील सुनावणीचा दिवस आला. कार्यवाही सुरू झाली. सोहमच्या वकिलाने आपला युक्तिवाद सुरू केला. माय लॉर्ड, माझ्या क्लायंटची पत्नी कोणत्याही कारणाशिवाय तिचे सासरचे घर सोडून गेली आहे. माझा क्लायंट एक अतिशय आधुनिक माणूस आहे. त्याने आपल्या पत्नीला काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. पण आजच्या आधुनिक स्त्रिया स्वातंत्र्याच्या नावाखाली कुटुंब तोडत आहेत. त्यांना फक्त रिया काहीही करून घरी यावी असे वाटत होते. न्यायाधीशांनी युक्तिवाद ऐकला आणि कठोरपणे म्हणाले, भारताचे संविधान हे एका प्रौढ, सुशिक्षित स्त्रीला या देशात काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देते. त्यामुळे स्वातंत्र्याची ही भाषा कृपया न्यायालयाबाहेर ठेवा. रियाच्या वकिलाने न्यायाधीशांसमोर रियाच्या बँक स्टेटमेंटची फाईल सादर केली आणि रियाचा संपूर्ण मासिक पगार हा कोणत्या खात्यात जमा होत होता हे स्पष्ट केले. न्यायाधीशांचा चेहरा गंभीर झाला. त्यांनी सोहमकडे रोखून पाहिले आणि विचारले, मिस्टर सोहम, या स्टेटमेंटनुसार तुम्ही तुमच्या पत्नीचा पगार हा तुमच्या आणि तुमच्या वडिलांच्या संयुक्त खात्यात जमा होत होता. मग तुमचा स्वतःचा दर महिन्याला येणारा पगार कुठे जात होता? सोहम अडखळत म्हणाला, ओनर इन्व्हेस्टमेंट प्लॅन्समध्ये. वाह, तुम्ही स्वतःच्या नावावर संपत्ती कमावली आणि घर चालवण्याचा सगळा भार तुमच्या पत्नीच्या खांद्यावर टाकला. सोहम म्हणाला, पण आम्ही एक कुटुंब आहोत आणि आम्ही हे एकत्र मिळून केलं आहे. न्यायाधीशांनी टेबलावर हात आपटला आणि त्याला गप्प करत म्हटले, खोटं बोलू नका. तुम्ही तुमच्या पत्नीला माणूस म्हणून नाही तर एटीएम मशीनसारखी वागणूक दिलीत. न्यायाधीशांनी बोलावल्यावर रिया साक्षीदाराच्या कक्षात आली आणि ऑफिस आणि घरच्या कामाच्या चक्रात ती कशी चिरडली गेली होती हे तिने सांगितले. तिच्या स्वतःच्या कमाईवर तिचा कोणताही हक्क नव्हता. आजारी आईच्या उपचारांसाठी तिला स्वतःच्या पैशांसाठी भीक मागावी लागली. पण तिला घरच्यांनी एकही पैसा दिला नव्हता. जेव्हा ती आईच्या अंत्यविधीवरून घरी परत आली तेव्हा तिच्या सासूने तिच्या मृत आईच्या दागिन्यांचा हिशोब मागितला तेव्हा प्रकरण अधिकच चिघळले. न्यायाधीश महोदय, हीच का ती आधुनिकता जी तुम्ही असल्याचा दावा करता? रिया खूप रडली. आता न्यायाधीशांचा चेहरा लाल झाला. मिस्टर सोहम, तुम्ही जे काही तुमच्या पत्नीसोबत केले आहे ते कायद्याच्या आणि मानसशास्त्राच्या दृष्टीने आर्थिक आणि मानसिक छळ मानले जाते. तुम्ही एका स्त्रीची प्रतिष्ठा हिरावून घेतली आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही स्वतःला आधुनिक मनुष्य म्हणता. न्यायालयाचा हा दम ऐकून सोहम आणि त्याचे संपूर्ण कुटुंब शर्मेने खचून गेले. न्यायाधीशांच्या शब्दांनी सोहमला पुरुषत्वाच्या नावाखाली त्याने केलेल्या गंभीर पापावर चिंतन करण्यास भाग पाडले. दिवस सरले. उद्या न्यायालयात अंतिम सुनावणी होती आणि घटस्फोट निश्चित होणार होता. रात्रीचे 8 वाजले होते. सोहम आपल्या खोलीत अंधारात बसला होता. आज त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. त्याचा श्वास कोंडत होता. अखेरीस त्याने आपला फोन उचलला आणि कित्येक महिन्यांनंतर रियाचा नंबर डायल केला. रियाने फोन उचलला. सोहम म्हणाला, रिया, घटस्फोटापूर्वी मला तुला शेवटचं एकदा भेटायचं आहे. कृपया नकार देऊ नकोस. काही क्षणांच्या शांततेनंतर रियाने त्याला हो म्हटले. सोहम लगेच घरातून बाहेर पडला. रिया एक अस्ताव्यस्त अव्यवस्थित घरात राहत असेल असे त्याने गृहीत धरले होते. सोहमने बेल वाजवली. दार उघडले आणि समोरचे दृश्य पाहून रतन थक्क झाला. रिया तिथे उभी होती. सोहमची नजर घराच्या आत फेरली. तो एक छोटा फ्लॅट अगदी सुंदर दिसत होता. त्या छोट्याशा घरात रतनला एक विलक्षण शांतता जाणवली. त्याला जाणवले की त्याने आपल्या इतक्या मोठ्या घरात रियाला केवळ एक कैदी बनवून ठेवले होते. आज या भाड्याच्या घरात रिया आपले आयुष्य आपल्या अटींवर राणीसारखी जगत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांतता होती. सोहमच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तो तिथेच दाराच्या पायरीवर रियासमोर गुडघे टेकून बसला. मला माफ कर रिया. मी गर्वाने अंधळा झालो होतो. पण खरं सांगायचे झाल्यास तुझ्याशिवाय माझे काहीच अस्तित्व नाही. मी केवळ तुझे पैसेच नाही तर तुझे हृदयही तोडले आहे, ज्यासाठी मला कठोर शिक्षा झाली आहे. रिया, मी आतून पूर्णपणे तुटलो आहे.
सोहम गयावया करत म्हणाला. रियाने त्याच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, सोहम, तू आज इथे मला गमावल्यामुळे रडत नाहीयेस, तर तुझे सुखसोयीचे सुख हिरावून घेतले गेले आहे म्हणून तू रडत आहेस. तुझी हाताखालची मोलकरीण गेली, जी एकही शब्द न बोलता तुझी सगळी कामं करायची, जी तुझ्या आईचे टोमणे ऐकायची आणि जी तिची सगळी कमाई तुला द्यायची. तू आज माझी माफी मागत नाहीयेस सोहम, तू तुझे सुखसोयीचे सुख परत मागतो आहेस. नाही रिया, असे अजिबात नाही. माझ्यावर विश्वास ठेव. रिया म्हणाली, मी कसा विश्वास ठेवू? मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला चांगलंच ओळखते. मला फक्त त्या घरात मोकळा श्वास घ्यायचा होता. पण तू ते सुद्धा सहन केले नाहीस. हे घर छोटे आहे, भाड्याचे आहे. पण मला इथे गुदमरल्यासारखे वाटत नाही, कारण इथे मला कोणी विचारत नाही की मी माझ्या कष्टाचे रुपये कुठे खर्च केले. आता जे काही बोलू ते कोर्टात सिद्ध होईल. तू जाऊ शकतोस. असं म्हणून रियाने सोहमला बाहेरचा रस्ता दाखवला आणि त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला. सोहम त्या बंद दरवाजा बाहेरच्या पायऱ्यांवर बसून बराच वेळ कळवळून रडत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी न्यायालयात न्यायाधीश घटस्फोटाच्या कागदपत्रांवर शिक्कामोर्तब करणार होते. न्यायाधीशांनी कागदपत्रे उचलली तेव्हा सोहमचे वडील अचानक पुढे आले आणि हात जोडून म्हणाले, न्यायाधीश महोदय, आपण कागदपत्रांवर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी मला काही बोलायचे आहे. रियाच्या सासऱ्यांनी रियासमोर हात जोडून म्हणाले, रिया, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आमच्या सोयीसाठी आम्ही तुला खूप दुःख दिले. लोभाने आमची सदसद्विधी बुद्धी इतकी झाकवली गेली होती की तू सुद्धा कोणाची तरी मुलगी आहेस हेच आम्ही विसरलो. तुलाही मन आहे. काल रात्री सोहम घरी परत आल्यापासून तो वेड्यासारखा रडत आहे. तो तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तुझ्याशिवाय आपले घर उद्ध्वस्त झाले आहे. मग तिची आई येऊन म्हणाली, रिया, आमच्या या कृत्यांची आम्हाला भयंकर शिक्षा झाली आहे. शक्य झाल्यास कृपया तुझ्या या वृद्ध आईवडिलांना माफ कर. सोहमने रियापुढे मान खाली घातली आणि म्हणाला, मी तुझ्या परत येण्याचा आग्रह धरणार नाही रिया. मी माझ्याच हातांनी माझ्या घराच्या लक्ष्मीचा आणि सन्मानाचा गळा दाबला आहे. जर तू आज या कागदपत्रांवर सही केलीस तर मी आनंदाने ते स्वीकारेन, कारण मी या शिक्षेस पात्र आहे. फक्त मला माफ कर. संपूर्ण न्यायालय स्तब्ध झाले होते. जे काल एका स्त्रीला तिची जागा दाखवून देत होते तेच आज तिची माफी मागत होते. न्यायाधीशांनी रियाकडे गंभीर नजरेने पाहिले. आज ते न्यायाधीश नव्हते तर एक वडील म्हणून तिच्याकडे पाहत होते, जे तिला समजावत होते, रियाजी, न्यायालयाचे काम फक्त कोणाला शिक्षा देणे नाही, तर समाजाला आरसा दाखवणे हेही आहे. या लोकांनी तुझ्यासोबत जे केले ते पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या समाजाच्या सडलेल्या विचारसरणीचा परिणाम होता. मी तुला त्यांच्यासोबत परत जाण्यासाठी जबरदस्ती करणार नाही. घटस्फोट घेणे शेवटी हा तुझा निर्णय आहे आणि तू एकटीही एक छान आयुष्य जगू शकतेस. पण जर तुला सोहमच्या आश्रांमध्ये सत्याचा अंश जरी दिसला, जर तुला वाटत असेल की त्याचा पश्चात्ताप खरा आहे, तर मानवतेच्या भल्यासाठी तू त्याला नक्कीच एक संधी दिली पाहिजेस. रिया शांत उभी राहिली. तिच्या मनात एक तीव्र संघर्ष पेटला होता, पण सोहमच्या डोळ्यातही पश्चात्ताप दिसत होता. रियाला जाणवले की तिला ते घर तोडायचे नव्हते, तिला कैद करून ठेवलेला पिंजरा तोडायचा होता. आता तो पिंजरा तुटला आहे आणि शिकाऱ्याने शरणागती पत्करली आहे, त्यामुळे कदाचित एक नवी सुरुवात होऊ शकेल. रियाने एक दीर्घ श्वास घेतला आणि थोडा वेळ विचार करून शांत पण ठाम आवाजात म्हणाली, मी तुला एक संधी देते सोहम. मी तुझ्यासोबत परत येईन. सोहम आणि त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आले. रिया म्हणाली, पण मी त्या घरात एक मोलकरीण किंवा ATM मशीन म्हणून परत येणार नाही. मी एक माणूस म्हणून परत येईन. मी कमावलेले पैसे फक्त माझे असतील. आपण घर खर्च समान वाटून घेऊ, पण स्वयंपाकघरातील कामे आणि इतर घरगुती जबाबदाऱ्याही समान असतील. जर मी एक स्त्री म्हणून घर खर्च वाटून घेऊ शकते, तर तू एक पुरुष म्हणून मला घरकामात मदत करू शकतोस. क्षणभरही विलंब न लावता डोळ्यात पाणी आणून सोहम हसला आणि म्हणाला, रिया, मी तुझ्या सर्व अटी मान्य करतो. आता ते घर अधिक तुझं होईल, मग माझं. न्यायाधीशांच्या चेहऱ्यावर एक निवांत हास्य उमटले. यालाच खरी समानता म्हणतात. काही दिवसांनी रिया तिच्या सासरच्या घरी परत आली, पण तिच्या स्वतःच्या अटींवर. तिच्या सासूने दारात रियाचे औक्षण करून तिचे स्वागत केले. दिवस सरले. घरातील वातावरण आता पूर्वीसारखे घुसमटणारे राहिले नव्हते. सोहम आपल्या परीने रियाच्या कामात हातभार लागू लागला. एके रात्री ऑफिसच्या धावपळीने रिया खूप थकली होती. घरी परतल्यावर ती विचार करू लागली, आज स्वयंपाक करायची माझ्या ताकदच राहिली नाही. मी आज बाहेरूनच जेवण ऑर्डर करते. पण दार उघडताच तिची पावले थिजून गेली. जेवणाचे टेबल मांडलेले होते. स्वयंपाकघरातून झणझणीत वास दरवळत होता आणि सोहम ॲप्रन घालून शेवटची पोळी भाजत उभा होता. रियाला पाहून तिची सासू म्हणाली, ये रिया, हातपाय धुवून घे आणि मग आपण जेवायला बसूयात.
सोहम म्हणाला, आज मी जेवण बनवले आहे रिया, मला सांग की जेवण कसं झालं आहे. हे नुसतं ऐकूनच रियाच्या डोळ्यात पाणी आलं. कारण आज तिला तिच्या स्वयंपाकघरातून केवळ मसाल्यांचाच नाही तर समानता आणि शांततेचा सुगंध येत होता, ज्याची प्रत्येक स्त्री आयुष्यभर आस बाळगते. अनेक वर्षांच्या घुसमटीनंतर रियाला अखेर स्वतःचं असं घर मिळालं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? रियाचा घरी परतण्याचा निर्णय योग्य होता का? कृपया तुमचे विचार कमेंट्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गोष्ट शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.